हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ सुषमा महाले. आपण मागच्या पार्ट नंबर 3मध्ये आत्तापर्यंत लेसन नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ पाहत होतो. त्यामधला 5.6 हा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा होता. त्यामध्ये मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन हा पूर्ण पॉईंट आपल्याला स्टडीसाठी ह्या वर्षी अभ्यासासाठी दिलेला आहे. त्यामध्ये आपण मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे नेमके काय असते याची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर जीन पूलची डेफिनेशन पाहिली. मॉडर्न सिंथेटिक थेअरी कॉम्प्रोमाइजेस 5 मेन फॅक्टर्स. ती थेअरी 5 मेन फॅक्टर्स कॉम्प्राइज करत असते. त्यामध्ये पहिला फॅक्टर म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन. ज्या जेनेटिक व्हेरिएशनमध्ये 3 फॅक्टर येतात. एक म्हणजे जीन म्युटेशन, दुसरं जेनेटिक रिकॉम्बिनेशन, तिसरं मायग्रेशन, जे आपण आत्तापर्यंत अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला पुढचे नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन हे पार्ट अभ्यासायचे आहेत. आता आपला पुढचा पॉईंट आहे नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेमके काय? नॅचरल म्हणजे काय? नेचर, जे नैसर्गिकरित्या स्वीकारलं जातं किंवा निसर्गामध्ये आपोआप जी गोष्ट घडत जाते ते असतं नॅचरल. नॅचरल सिलेक्शन इज द प्रोसेस बाय विच बेटर अडॅप्टेड ऑर्गॅनिझम्स ग्रो अँड प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स इन द पॉप्युलेशन. बघा, नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स जे नेचरमधल्या सगळ्या गोष्टी ॲडॅप्ट करून स्वतःची लाईफ सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ग्रो होतात. आणि त्याचबरोबर ते प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय? त्यांचं रिप्रोडक्शन चालतच असतं आणि त्यामुळे नवीन पुढचे जनरेशन तयार होत असतं आणि त्यांचं पॉप्युलेशन वाढत जातं. ते असतं नॅचरल सिलेक्शन. इट ब्रिंग्स अबाउट इव्होल्युशनरी चेंजेस बाय फेवरिंग डिफरन्शियल रिप्रोडक्शन ऑफ जीन्स दॅट ब्रिंग अबाउट चेंजेस इन जीन फ्रिक्वेन्सी फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे जर जीन फ्रिक्वेन्सी होत गेली किंवा काही जीन्समध्ये काही चेंज होत गेला तर त्याप्रकारे ही रिप्रोडक्शन होत जाते आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये ते इव्होल्युशन आपल्याला पाहायला मिळत असते. सिलेक्शन अगेन्स्ट हार्मफुल म्युटेशन्स लीड्स टू म्युटेशन बॅलन्स इन विच अलील फ्रिक्वेन्सी ऑफ हार्मफुल रेसेसिव्ज रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन. म्हणजे जरी अलील फ्रिक्वेन्सीमध्ये काही हार्मफुल म्युटेशन्स लीड झाले तरीसुद्धा त्या हार्मफुल म्युटेशन्सवर मात करून रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन नॅचरल सिलेक्शनमध्ये चालू राहतं. नॅचरल सिलेक्शन एनकरेज दोज जीन्स or traits that assure highest degree of adaptive efficiency between population and its environment. म्हणजेच काय? नॅचरल सिलेक्शनमध्ये एन्व्हायरमेंट जे असतं त्या एन्व्हायरमेंटला ॲडॅप्ट करून जे काही ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात त्यांचं पॉप्युलेशन हे वाढत जातं. इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल फॉर नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनसाठी इंडस्ट्रियल मेलॅनिझम हे एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला नेमकं नॅचरल सिलेक्शन हे जे आपण काही वाचलं त्यावरून आपल्याला बरंचसं असं समजलं नाही की नॅचरल सिलेक्शन नेमकं कसं होतं किंवा त्याच्यातून जनरेशन कसे फॉर्म होत जातात किंवा पॉप्युलेशन कसं वाढत जातं हे याच्यातून न समजता आपल्याला इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यातून चांगल्यारीत्या आपल्याला ते समजणार आहे. बघा, इन ग्रेट ब्रिटन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन
1845 1845च्या आधी ग्रेट ब्रिटनमध्ये इंडस्ट्रीज नव्हत्या. जास्त प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नव्हतं. त्या काळामध्ये ग्रे व्हाईट विंग मॉथ्स, ज्याला बिस्टन बिटुलॅरिया हे बायोलॉजिकल नेम आहे, वेअर मोर इन नंबर दॅन ब्लॅक विंग मॉथ, ज्याचं नाव आहे बिस्टन कार्बोनारिया. हे दोघं जे ब्रॅकेटमध्ये नावं दिले आहेत ते बायोलॉजिकल नेम्स आहेत त्यांचे. तर ग्रेट ब्रिटनमध्ये ज्यावेळी इंडस्ट्रियलायझेशन ला सुरुवात झालेली नव्हती त्यावेळी व्हाईट विंग मॉथ आणि ब्लॅक विंग मॉथ हे दोन प्रकारचे मॉथ म्हणजे छोटे किडे पाहायला मिळायचे. पण त्यावेळी व्हाईट विंग मॉथ जे होतं ते हे ब्लॅक विंग मॉथपेक्षा जास्त प्रमाणात त्यांचं पॉप्युलेशन होतं. का तर व्हाईट विंग मॉथ आणि ब्लॅक विंग मॉथ ज्यावेळी स्वतः दिवसाला ट्रीवर आराम करण्यासाठी किंवा रेस्ट करायचे, त्यावेळी त्या ट्रीजवर इंडस्ट्रियलायझेशन नसल्यामुळे त्या काळामध्ये लिचेन नावाचा एक किडा असायचा जो त्याचं द्रव त्या पूर्ण ट्रंकवर पसरवायचा आणि तो द्रव व्हाईट कलरचा असायचा. ते लिक्विड जे असायचं त्याचं ते व्हाईट कलरचं असायचं, ज्यामुळे ती पूर्ण ट्रंक व्हाईट कलरची दिसायची. आणि त्यावर जर व्हाईट विंगवाले मॉथ बसलेले असले तर ते त्यामध्ये दिसायचे नाही. ऑन द अदर हँड, द ब्लॅक विंग मॉथ रेस्टिंग ऑन lichen covered tree trunks were easy victims for the predatory birds and their number was reduced. ते इझिली विक्टीम व्हायचे. का तर जे प्रिडेटरी बर्ड्स म्हणजे काय, जे बर्ड्स छोटे छोटे किडे खातात त्यांना प्रिडेटरी बर्ड्स म्हणतात. आणि विक्टीम म्हणजे काय, जे जाळ्यात पटकन अडकतात ते. मग असे जे ब्लॅक मॉथ होते, ब्लॅक विंग मॉथ, ते व्हाईट ट्रकवर लगेच दिसून यायचे आणि त्यामुळे ते प्रिडेटरी बर्ड्स त्यांना ॲज अ फूड म्हणून खायचे. त्यामुळे काय झालं, त्यांची संख्या कमी होत गेली, रिड्यूस्ड. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, मग त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं आणि खूप साऱ्या इंडस्ट्रीज ग्रेट ब्रिटनमध्ये तयार झाल्या. Large number of industries came in Great Britain. The industries released black sooty smoke. बघा, इंडस्ट्रीमधून मग ब्लॅक सुटी स्मोक निघायला लागला. खूप साऱ्या इंडस्ट्रीज असल्यामुळे सगळीकडे तो स्मोक पसरायला लागला आणि कवर्ड अँड किल्ड द लिचेन्स. त्यामुळे ते ब्लॅक सुटी स्मोक त्या बार्कवर पसरल्यामुळे लिचेन्ससुद्धा किल व्हायला लागले. अँड टर्न द ट्री ब्लॅक ड्यू टू पोल्युशन. आणि त्या स्मोकच्या पोल्युशनमुळे ती ट्रीसुद्धा ब्लॅक व्हायला लागली. बरोबर. आता काय झालं की पहिले ती लिचेनमुळे व्हाईट बार्क दिसायची किंवा ट्री व्हाईट कलरची कवर होऊन जायची. त्यामुळे व्हाईट विंग मॉथ इझिली लपायचे किंवा प्रिडेटरी बर्ड्सला इझिली दिसून यायचे नाही, तर ब्लॅक विंग मॉथ लगेच दिसायचे, म्हणून ते त्यांच्याकडून खाल्ले जायचे आणि त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली होती. पण आता बघा, इंडस्ट्रियलायझेशन जसं वाढलं तर त्यामुळे त्यांच्या सुटी स्मोकमुळे, ब्लॅक कलरच्या सुटी स्मोकमुळे, धुरामुळे त्या भागातले जे काही ट्रीज होते ते पोल्युशनमुळे ब्लॅक कोटिंग झाले किंवा त्याच्यावर धूर बसल्यामुळे त्यांची बार्क ब्लॅक कलरची दिसायला लागायची. आणि ती ब्लॅक कलरची झाल्यामुळे कोणाचा फायदा झाला, तर ब्लॅक विंग मॉथचा फायदा झाला. कारण ब्लॅक विंग मॉथ आता त्यामध्ये दिसून येत नव्हते, तर कोणते मॉथ दिसायला लागले, ग्रे व्हाईट विंग मॉथ. आणि धिस चेंज बिकम an advantage
of the black wing moth that camouflaged well with the black tree trunks, and their number increased while the white wing moth became victims to predatory birds due to which their number reduced. म्हणजेच काय झालं, आता विक्टीम कोण झालंय, आता व्हाईट विंग मॉथ विक्टीम होत आहेत. म्हणजे प्रेडेटरी बर्ड्सला ते इझिली सापडतात आणि त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली. बघा, इंडस्ट्रियलायझेशन ज्यावेळी नव्हतं त्यावेळी व्हाईट मॉथची संख्या जास्त होती. इंडस्ट्रियलायझेशन वाढलं तर त्या ब्लॅक धुरामुळे ब्लॅक विंग मॉथची संख्या वाढली आणि व्हाईट विंग मॉथ रिड्यूस झाले. Thus, natural selection has resulted in the establishment of phenotypic traits in changing the environmental conditions. म्हणजेच एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये जर काही चेंज झाला तरीही नॅचरल सिलेक्शनच्या मध्ये बदल होत असतो. आणि हेच आपल्याला ह्या इंडस्ट्रियलायझेशनच्या द्वारे नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेमके काय, कुठलंही पॉप्युलेशन नेचरमध्ये कशा प्रकारे वाढतं, कोणत्या गोष्टीमुळे वाढतं किंवा कमी होतं, हे ह्या एक्झाम्पलद्वारे आपल्याला समजावून सांगितलेले आहे. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, आयसोलेशन. Isolation is the separation of population of a particular species into smaller units which prevents interbreeding between them. पर्टिक्युलर स्पेसीज ज्या असतात त्यांचं पॉप्युलेशन ज्यावेळी सेपरेट होतं, म्हणजे काय, एखाद्या लँडमध्ये किंवा एखाद्या रिजनमध्ये ते पर्टिक्युलर स्पेसीस वाढत असते स्मॉल युनिटमध्ये, विच प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन देम. ती जेव्हा स्मॉल युनिटमध्ये असते त्यावेळी त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नसते. सम बॅरियर विच प्रिव्हेंट्स जीन फ्लो or exchange of genes between isolated populations. ही जी आयसोलेटेड पॉप्युलेशन असतं, जी पर्टिक्युलर स्पेसीस वेगळी झालेली असते, त्यामध्ये काही बॅरियर म्हणजे काय, अडथळे येत असतात. कशामध्ये, जीन फ्लो आणि एक्सचेंज ऑफ जीन्स. म्हणजे आयसोलेटेड पॉप्युलेशन ज्यावेळी होतं त्यावेळी त्यामध्ये जीन फ्लो होत नाही किंवा जीन्समध्ये एक्सचेंज होत नाही. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम, असा क्वेश्चन जर आपल्याला विचारला तर त्यावेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे, सम बॅरियर विच प्रिव्हेंट्स जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन्स इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. The isolating mechanisms are of two types. किती टाईप्सचे असतात आयसोलेटिंग मेकॅनिझम? दोन टाईप्सचे. वन इज जॉग्राफिकल आयसोलेशन अँड सेकंड इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जॉग्राफिकल कंडिशनमुळे सुद्धा आयसोलेशन होत असते आणि दुसरं म्हणजे रिप्रोडक्शनची जी मेथड असते त्यामुळे सुद्धा आयसोलेशन होत असते. Then how many types of isolating mechanisms? There are two types of isolating mechanisms. One is geographical isolation and second is reproductive isolation. त्याच्यात पहिला टाईप आहे जॉग्राफिकल आयसोलेशन. फर्स्ट टाईप आपल्याला पाहायला मिळणार आहे जॉग्राफिकल आयसोलेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल आयसोलेशन.
याला फिजिकल आयसोलेशन असं पण म्हटलं जातं. इट ऑकर्स व्हेन an original population is divided into 2 or more groups by geographical barriers such as river, ocean, mountain, glacier, etc. हे जॉग्राफिकल आयसोलेशन कधी होतं की काही जॉग्राफिकल बॅरियर्स येतात. म्हणजे काय, एखाद्या रिजनमध्ये रिव्हर, आता एक रिव्हर असली तर एका रिव्हरच्या साईडला एका बाजूला एक गाव असतं, दुसऱ्या बाजूला दुसरं गाव असतं. म्हणजे काय, पॉप्युलेशन डिवाईड होत जातं. त्याचप्रमाणे ओशन, माउंटन ह्या प्रकारचे जे काही जॉग्राफिकल बॅरियर्स असतात त्यामुळे ज्या काही पर्टिक्युलर स्पेसीज असतात त्या एका विशिष्ट भागात जेव्हा वाढायला लागतात त्यावेळी ते त्याच ठिकाणी त्यांचं पॉप्युलेशन तयार करत असतात. म्हणून ह्या जॉग्राफिकल अडथळ्यांमुळे सुद्धा आयसोलेशन होत असतं. These barriers prevent interbreeding between isolated groups. या बॅरियर्समुळे काय होतं तर इंटरब्रीडिंग होत नाही. इंटरब्रीडिंग म्हणजे काय, तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येऊन जे ब्रीडिंग किंवा रिप्रोडक्शन होत असतं ते आयसोलेटेड ग्रुप्समध्ये त्यामुळे होत नाही. द सेपरेटेड ग्रुप्स आर एक्सपोज टू, म्हणजेच काय तर जे सेपरेटेड ग्रुप्स असतात ते एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही आणि त्यामुळे इंटरब्रीडिंग होत नाही. द सेपरेटेड ग्रुप्स आर एक्सपोज टू डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अँड दे रिक्वायर्ड न्यू ट्रेट्स बाय म्युटेशन्स. त्यामुळे त्यांना त्यांचं जर पॉप्युलेशन वाढवायचं असलं तर त्यांना न्यू ट्रेट्स बाय म्युटेशन्सचे वेगवेगळे मेथड्सद्वारे त्यांचं पॉप्युलेशन वाढत जातं. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप डिस्टिंक्ट जीन पूल अँड दे डू नॉट इंटरब्रीड. त्यांच्यामध्ये जीन पूल डेव्हलप होत जातं पण इंटरब्रीडिंग होत नाही. Thus new species have been formed by geographical isolation. Example, Darwin's finches. आता डार्विन फिंचेस काय, एक पक्षी असतो पण त्या पक्ष्यावर रिसर्च करून तो एका विशिष्ट रिजनमध्येच त्याचं पॉप्युलेशन वाढत असतं. त्याच्यावर डार्विन्स यांनी रिसर्च केला आणि ते आपल्याला सांगितलं की जॉग्राफिकल आयसोलेशनमुळे फिंचेस ह्या बर्डचं पॉप्युलेशन एका विशिष्ट भागातच त्याची स्पेसीज इव्हॅल्युएट होत असते. म्हणून त्याला नाव दिलं गेलं आहे डार्विन्स फिंचेस. दुसरा टाईप आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, रिप्रोडक्टिव्हच्या नावातच रिप्रोडक्शन आपल्याला लक्षात येतं आहे. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड स्ट्रक्चर ऑफ जेनेटिकल ऑर्गन्स. म्हणजेच काय, आयसोलेटेड ग्रुपमध्ये ज्यावेळी इंटरब्रीडिंग होत नाही त्यावेळी त्यांचं जे काही रिप्रोडक्शन असतं बघा, इट प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन पॉप्युलेशन. त्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही पण मग ते त्यांचं पॉप्युलेशन कसं वाढवतात तर त्यांचं जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड स्ट्रक्चर ऑफ जेनेटिकल ऑर्गनमध्ये काही चेंज होत जातो आणि त्यामुळे ती स्पेसीज वेगळ्या प्रकारे तिथं डेव्हलप होत जाते. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझममध्ये प्री मॅटिंग पहिलं टाईप आहे, प्री मॅटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, ज्यामध्ये मेल आणि फिमेल झायगोट मीट होतात, गॅमेट्स मीट होतात. त्याला मीट होऊ शकत नाही. प्री म्हणजे आधीची कंडिशन, ज्यामध्ये एकतर मेल
गॅमेट किंवा फिमेल गॅमेट एकत्र येऊ शकत नाही, ते काही कारणांमुळे एकत्र येऊ शकत नाही, त्याला म्हणतात प्री मॅटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम, ज्यामुळे आयसोलेशन होत असते. आणि दुसरं म्हणजे पोस्ट मॅटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. म्हणजे काय, तर त्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात, परंतु त्यामध्ये काही बॅरियर्समुळे, अडथळ्यांमुळे ते फर्टिलायझेशन होऊ शकत नाही किंवा रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. तर आता आपण बघणार आहोत प्री मॅटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. त्यासाठी आपल्याला चार प्रकारांमुळे झायगोट फॉर्म होऊ शकत नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. एक आहे हॅबिटॅट आयसोलेशन और इकोलॉजिकल आयसोलेशन. सेकंड आहे सीझनल और टेम्परर आयसोलेशन. थर्ड आहे इथोलॉजिकल आयसोलेशन. आणि फोर्थ आहे मेकॅनिकल आयसोलेशन. तर आता आपण बघणार आहोत हॅबिटॅट आयसोलेशन और इकोलॉजिकल आयसोलेशन. हॅबिटॅट आयसोलेशनलाच इकोलॉजिकल आयसोलेशन म्हणतात. मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम geographic region but occupy separate habitats so that potential mates do not meet. त्या स्पेसिसचे जे पॉप्युलेशन आहे, त्या पर्टिक्युलर स्पेसिसचे जे मेंबर्स आहेत ते त्या जॉग्रफिक रिजनमध्ये एकत्र राहतात, परंतु त्यांचं मेल आणि फिमेल यांचे जे हॅबिटॅट आहेत ते जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांचं मेटिंग होत नाही आणि त्यामुळे झायगोट फॉर्म होऊ शकत नाही. म्हणून आयसोलेशन ही प्रोसेस होते. सीजनल और टेम्परर आयसोलेशन. सीजनल आयसोलेशनमध्ये मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जॉग्रफिक रिजन, सेम जॉग्रफिक रिजनमध्ये ते राहतात, परंतु बट आर सेक्शुअली मॅच्युअर ऑफ डिफरंट इयर्स और डिफरंट टाइम्स ऑफ द इयर. पण ते ज्यावेळी सेक्शुअली मॅच्युअर्ड होत असतात त्यावेळी त्यांचं टायमिंग हा वेगवेगळा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिशेस, जर दोन प्रकारचे फिश आपण एखाद्या रिव्हरमध्ये, एकाच रिव्हरमध्ये दोन फिश आहेत आणि त्यांचं पॉप्युलेशन त्यामध्ये आहे. मेल फिश सेक्शुअली मॅच्युअर्ड हा सप्टेंबरमध्ये होत असेल, पण जर त्या प्रजातीची फिमेल फिश ही त्या अगोदरच म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्येच सेक्शुअली मॅच्युअर्ड होत असेल, तरीही ते डिफरंट टाईम्सला मॅच्युअर्ड होत सेक्शुअली मॅच्युअर्ड होत असल्याने एकमेकांसोबत मेट करू शकत नाही आणि त्यामुळे सीझनल आयसोलेशन होत असते. इथॉलॉजिकल आयसोलेशन. ड्यू टू स्पेसिफिक मॅटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन डू नॉट मेल. म्हणजे त्यांच्या मॅटिंग बिहेवियरमध्ये जो काही डिफरन्स असतो त्यामुळे सुद्धा ते मीट होऊ शकत नाही. मेकॅनिकल आयसोलेशन. मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरन्स इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. दोन प्रकारच्या पॉप्युलेशनमधल्या मेंबर्समध्ये ज्यावेळी फॉर्मेशन रिप्रोडक्शनची प्रोसेस होणार असते त्यामध्ये पण त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या स्ट्रक्चरमध्ये जर डिफरन्स असला तरीही रिप्रोडक्शनची प्रोसेस होऊ शकत नाही. पुढचा पॉईंट आहे, दुसरा टाईप आहे पोस्ट मॅटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. यामध्ये पोस्ट म्हणजे काय, नंतर. प्री म्हणजे आधीचे. म्हणजे ज्यावेळी मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात पण तरीही जर रिप्रोडक्शन प्रोसेस होऊ शकत नसेल तर ती कशामुळे होऊ शकत नाही, कोणते बॅरियर्स त्यामध्ये येतात किंवा कोणते अडथळे त्यामध्ये येतात, तर ते म्हणजे गॅमेट मॉर्टॅलिटी. एक म्हणजे गॅमेट मॉर्टॅलिटी, दुसरं आहे झायगोट मॉर्टॅलिटी आणि तिसरं आहे हायब्रिड स्टेरिलिटी. तर गॅमेट मॉर्टॅलिटी म्हणजे काय, तर मग ज्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात पण
गॅमेट्स हॅव लिमिटेड लाईफस्पॅन. त्यांना एक लिमिटेड वेळापर्यंतच ते जिवंत राहू शकतात. ड्यू टू वन ऑर द अदर रिझन, एखाद्या कारणामुळे, इफ युनियन ऑफ द टू गॅमेट्स डज नॉट ऑकर इन द गिवन टाईम, तो जो तेवढा त्यांचा टायमिंग आहे जिवंत राहण्याचा, त्या टायमिंगमध्ये जर ते गॅमेट्स एकमेकांजवळ आले नाही किंवा त्यांचं मीटिंग झाली नाही, तर इन द गिवन टाईम इट रिझल्ट इन द गॅमेट मॉर्टॅलिटी. तर त्यामध्ये सुद्धा झायगोट फॉर्म होऊ शकत नाही. पुढचं आहे झायगोट मॉर्टॅलिटी. हिअर एग इज फर्टिलाइज बट झायगोट डाईज ड्यू टू वन ऑर द अदर रिझन. म्हणजे काय, याच्यात एग फर्टिलाइज झालेला आहे पण झायगोट काही ना काही कारणाने मेला, तरीही फर्टिलायझेशन किंवा रिप्रोडक्शन प्रोसेस होऊ शकत नाही. हायब्रिड स्टरिलिटी. हायब्रिड डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस दोन प्रकारचे असतं. एक असतं मिओसिस, दुसरं असतं मायटॉसिस. जर मिओसिस प्रॉपर होऊ शकलं नाही तरीसुद्धा हायब्रिड स्टरिलिटी होत असते. तुम्हाला आतापर्यंत जे टॉपिक मी या पार्टमध्ये शिकवलेले आहेत ते टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासले किंवा स्वतःहून लक्षात घेतले तर तुम्हाला कॅन यू टेल हा एक बॉक्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. त्याच्यात दिलेलं आहे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट इज व्हेरिएशन, व्हॉट इज म्युटेशन, व्हॉट इज जीन फ्रिक्वेन्सी, वाय व्हेरिएशन्स ऑकर इन पॉप्युलेशन. हे जे 4 क्वेश्चन्स आहेत हे जर तुम्ही नीट हा पार्ट स्टडी केला तर या 4ही क्वेश्चन्सचे ॲन्सर तुम्हाला मिळतील. आणि ते तुम्हाला मिळाले नाही तरी नोट्सद्वारे मी ते तुम्हाला देणार.